हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या मंगळवार 3 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एक खूप जबरदस्त ट्विस्ट आलाय. असं होईल याची कोणालाही गॅरंटी नव्हती. अर्जुन सुभेदार सारखा मोठा वकील सुमनच्या बाजूने आणि नागराजच्या विरुद्ध लढत होता, पण तरीसुद्धा नागराजने ॲडव्होकेट भालेरावला आपली केस लढायला सांगितली आणि या ॲडव्होकेट भालेरावने खूप मोठा चमत्कार केलाय. पहिल्याच इयरिंगमध्ये चक्क त्याने अर्जुनला हरवलंय आणि नागराजला 22 वर्षांपूर्वी रविराज आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा खून करण्याचा प्रयत्न केला होता. महिपतला सुपारी दिली होती. त्या गुन्ह्यातून त्याची सुटका झालीये, त्याला बेल मिळालीये आणि त्यानंतर अर्जुन खूप चिडला. पण नागराज हा तुरुंगातून बाहेर येणार नाहीये. अर्जुन हा चक्क पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला आणि या नागराजच्या कंबड्यातच लाथ मारली आणि म्हणाला, नागराज, तुझी फक्त एका आरोपातून सुटका झालीये, पण तू सुमन काकीचा अतोनात छळ केलाय, घरगुती हिंसाचार केलाय, त्यातून तुझी सुटका नाही. तुला त्याची शिक्षा मिळणारच. म्हणजे नागराज एका गुन्ह्यातून बाहेर तर आलाय, पण दुसऱ्या गुन्ह्यात मात्र अडकलाय आणि अर्जुनने हा मास्टर स्ट्रोक खेळलाय. मग हे सगळं घडलं तरी कसं, कोर्टात काय काय झालं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच रविराज, चैतन्य, अर्जुन सगळे इन्स्पेक्टर सावंतशी बोलत असतात आणि रविराज म्हणतो त्या नागराजला बेल नाही मिळायला पाहिजे. तर इन्स्पेक्टर म्हणतो, पण नागराज बेल मिळवण्याचा प्रयत्न करतोय, तो वकील शोधतोय. रविराज खूप चिडतो आणि म्हणतो, बेल मिळवण्याचा प्रयत्न करतोय, तो स्वतःला निर्दोष समजतोय का? लाज नाही का वाटत त्याला? स्वतःच्या सख्ख्या भावाला, त्याच्या कुटुंबाला मारण्याचा प्रयत्न केला, स्वतःच्या बायकोला किडनॅप केलं, तिचा अतोनात छळ केला. अशा नराधमाला तर फाशी द्यायला पाहिजे आणि हा स्वतःला निर्दोष समजतोय. रविराज खूप चिडतो, त्याचा बीपी वाढतो. अर्जुन आणि चैतन्य त्याला शांत करतात आणि म्हणतात की सिनियर, तू गाडीत जाऊन बस, आम्ही बोलतो. रविराज इन्स्पेक्टर सावंतला सॉरी म्हणतो आणि आपल्या गाडीमध्ये निघून जातो. अर्जुन विचारतो, सावंत सर, सगळे काही डॉक्युमेंट्स रेडी झालेत ना, आम्ही जाऊ शकतो का? तर सावंत सांगतात, हो, सगळे डॉक्युमेंट्स रेडी झाले आहेत, पण अर्जुन सर, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. अर्जुन विचारतो, काय झालं? इन्स्पेक्टर सावंत सांगतात, 2 दिवसांपूर्वी महिपत शिखरेला भेटायला एक वकील आल्या होत्या, लेडीज वकील. हे ऐकून अर्जुनला आणि चैतन्यला मोठा धक्काच बसतो. चैतन्य विचारतो, त्या जुन्या ॲडव्होकेट दामिनी देशमुख आल्या होत्या का? तर इन्स्पेक्टर सावंत सांगतात, नाही, मला माहिती नाही, कारण त्यावेळेस मी पोलीस स्टेशनमध्ये नव्हतो, पण आमचं जे व्हिजिटर लॉगबुक आहे ना, त्यातून आपल्याला नक्कीच कळेल. आणि इन्स्पेक्टर सावंत हवालदारला हे लॉगबुक आणायला सांगतात. हवालदार हे लॉगबुक आणतो आणि अर्जुनच्या हातात देतो. अर्जुन हे चेक करतो. तर या लॉगबुकमध्ये महिपत शिखरेला भेटलेल्या वकिलाचं नाव विशाखा प्रभुने असं असतं. ही विशाखा प्रभुने नेमकी आहे तरी कोण हे अर्जुन आणि चैतन्याला माहीत नसतं आणि त्यांना प्रश्न पडतो की ही वकील कोण आहे. तेवढ्यात तेथे तो हवालदार असतो. त्याला अर्जुन विचारतो, तुम्हाला ती बाई कशी दिसत होती हे लक्षात आहे का? हा हवालदार सांगतो, हो साहेब, तिचे केस असे समोर माथ्यावर होते, त्यानंतर तिच्या नाकाखाली मोठा तीर होता. पण तरीही अर्जुन आणि चैतन्याला समजतच नाही की ही नेमकी कोण वकील आहे. अर्जुन आठवण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला नीट काही आठवत नाही. तर इकडे अस्मिता ही खूप टेन्शनमध्ये असते. मला सचिन सांगून गेलाय की तो अन्न आणि पाण्याचा त्याग करणार आहे. खरंच तर त्याने अन्न आणि पाण्याचा त्याग तर केला नसेल ना, त्याची तब्येत बिघडली तर नसेल ना, असा विचार करून अस्मिताला सचिनची खूप काळजी वाटते आणि ती सचिनला फोन लावते. पण इकडे सचिनने काही अन्न पाणी सोडलेलं नसतं, तर मस्तपैकी टीव्हीवर नेटफ्लिक्सवर पिक्चर पाहत पाहत तो पॉपकॉर्न खात बसलेला असतो. त्याला दिसतं की अस्मिताचा कॉल आलाय, पण तो इग्नोर करतो आणि फोन उचलतच नाही. अस्मिता मात्र चांगलीच टेन्शनमध्ये येते. सचिनने फोन नाही उचललाय, त्याचं काही बरं वाईट तर झालं नसेल ना. आणि मग सचिनचा विचार बदलतो आणि मग सचिन स्वतःहून अस्मिताला कॉल करतो. अस्मिता खूप खुश होते आणि फोन उचलते. तर हा सचिन इकडे पॉपकॉर्न खात असतो, पण फोनवर, हा बोल अस्मिता, तू चक्क मला फोन केलाय असं म्हणून नाटक करू लागतो. अस्मिताला त्याची खूप काळजी वाटते, पण ती फोनवर काळजी दाखवत नाही आणि म्हणते, तू 2 दिवसांपूर्वी येथे येऊन जो धिंगाणा केलास ना, तसा गोंधळ पुन्हा करायचा नाही हे सांगण्यासाठी मी तुला कॉल केलाय. आणि हो, अन्न पाणी सोडण्याची काही गरज नाहीये असं म्हणून अस्मिता फोन कट करते. सचिन मात्र चांगलाच खुश होतो
की हळूहळू तिला आता माझी काळजी वाटू लागली. आणि तो म्हणतो, अस्मी ही तर अजून सुरुवात आहे, पहा पुढे पुढे काय होतं. आणि तो पुन्हा एकदा मस्तपैकी पॉपकॉर्न खात खात पिक्चर पाहू लागतो. तर इकडे नागराज मस्तपैकी इन्स्पेक्टर सावंत समोर बसलेला असतो आणि विविध वकिलांना कॉल करत असलो की तुम्ही माझं वकीलपत्र घ्याल का, तुम्ही माझं वकीलपत्र घ्याल का. पण प्रत्येक वकील त्याला तोंडावर नकार देतो. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, काय नागराज शेठ झालं की नाही, कोणता वकील तुमची केस घ्यायला तयार आहे की नाही. पण नागराज काही उत्तर देत नाही, कारण कुणी त्याचा फोन सुद्धा उचलत नाही. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, जाऊ द्या आता, कुणीही चांगला तत्वनिष्ठ वकील तुमची केस घेणार नाही, त्यापेक्षा हा फॉर्म भरून द्या, तुम्हाला सरकारी वकील तरी मिळेल आणि उगाचच वेळ वाया घालू नका. पण नागराजला मात्र आशा असते. नागराज हा ॲडव्होकेट देशपांडेंना कॉल लावतो आणि त्यांना सांगतो, मी नागराज किल्लेदार बोलतोय, तुम्ही माझी केस घ्याल का. पण देशपांडे त्याच्या तोंडावरच फोन कट करतो. नागराजचा चांगलाच पोपट होतो. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, ओ नागराज साहेब, आता तरी हा फॉर्म भरून द्या, तुम्हाला सरकारी वकिलाचीच गरज पडणार आहे. पण तेवढ्यात नागराजला आठवतं की महिपत शिखरेची केस त्या ॲडव्होकेट भालेरावने घेतली होती, तो माझी केस घेऊ शकतो. आणि तो ॲडव्होकेट भालेरावला कॉल लावतो, पण ॲडव्होकेट भालेराव त्याचा फोनच उचलत नाही. त्यामुळे नागराज खूप निराश होतो की आता काही खरं नाही, माझी केस कुणीही घेणार नाहीये. पण तो या फॉर्मवर सही करणार की मला सरकारी वकील हवाय. तेवढ्यात ॲडव्होकेट भालेराव त्याला कॉल बॅक करतो. नागराज खूप खुश होतो आणि फोन उचलतो आणि सांगतो, ॲडव्होकेट भालेराव, मी नागराज बोलतोय, तुम्ही माझी केस घ्याल का, तुम्हाला हवे तेवढे पैसे मी द्यायला तयार आहे. तर ॲडव्होकेट भालेराव म्हणतो, नक्कीच घेईल, मला तुमच्या केसचे सगळे डिटेल्स माहिती आहे, अख्ख्या पनवेलला कळले. पण मी जेवढं सांगेल तेवढंच तुम्ही कोर्टात बोलायचं आणि मी जेवढं म्हणेल तेच करायचं, तरच मी तयार होईल. ॲडव्होकेटला तो म्हणतो, ठीक आहे, तुम्ही जसं म्हणाल तसं. आणि हा भालेराव फोन कट करतो. हा भालेरावला पाहूनच वाटतंय की हा खूप मोठा एक नंबरचा व्हिलन असेल आणि अर्जुनला चांगलीच टक्कर देईल. नागराज खूप खुश होतो आणि मग सुनावणीचा दिवस उजाडतो. सगळेजण कोर्टात बसलेले असतात. अर्जुन कोर्टात येतो. तेथे सुमन, सायली, रविराज सगळे असतात. ॲडव्होकेट भालेराव सुद्धा आलेला असतो आणि मग पोलीस नागराजला घेऊन तेथे येतात आणि त्याला कटघऱ्यामध्ये उभं करतात. नागराजकडे सगळे रागाने पाहत असतात आणि त्याच वेळेस जज साहेब तेथे येतात. सगळेजण उभे राहून जज साहेबांना अभिवादन करतात आणि मग जज साहेब कोर्टाची कारवाई सुरू करतात. सगळ्यात आधी ॲडव्होकेट भालेराव पुढे येतो आणि म्हणतो, जज साहेब, आज येथे आरोपी म्हणून उभे आहेत माझे अशील नागराज किल्लेदार. नागराज किल्लेदार हे आपल्या पनवेलमधील खूप प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे. त्यांचे बंधू रविराज किल्लेदार हे सुद्धा नावाजलेले वकील आहेत आणि त्यांच्यावर स्वतःच्याच भावाच्या कुटुंबाचा हत्या करण्याचा आरोप लागलाय, तोही 22 वर्षांपूर्वीचा. स्वतःच्या बायकोचा त्यांनी किडनॅप केलंय याचा सुद्धा आरोप लागलाय. परंतु हे सगळे आरोप आहेत, त्यांच्या विरुद्ध अजून कोणतेही ठोस पुरावे नाहीयेत आणि ते इतके प्रतिष्ठित व्यक्ती आहेत की मी तुम्हाला गॅरंटी देतो, ते पोलिसांच्या तपासणीमध्ये पूर्ण सहयोग करतील. पण त्यांना आता तुरुंगात ठेवणं हे अयोग्य आहे, त्यामुळे त्यांना बेल देण्यात यावी, त्यांना सोडून देण्यात यावं, असं म्हणून ॲडव्होकेट भालेराव त्याचा युक्तिवाद संपवतो. तेव्हा जज साहेब हे अर्जुनला विचारतात, ॲडव्होकेट अर्जुन सुमेधार, तुम्हाला यावर काही बोलायचं आहे का. अर्जुन उभा राहतो आणि म्हणतो, हो जज साहेब, आत्ताच माझे मित्र ॲडव्होकेट भालेराव यांनी नागराज किल्लेदार यांची ओळख करून दिली आणि ओळख करून देताना ते हेच म्हणाले की ते पनवेलमधील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत आणि ॲडव्होकेट रविराज किल्लेदार यांचे सख्खे लहान बंधू आहेत. परंतु त्यांनी या भावाच्या नात्याचा कोणताही आदर ठेवला नाहीये, तर आपल्या या सख्ख्या भावाला आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला मारण्याचा त्यांनी डाव आखला होता. महिपत शिखरेला त्यांना मारण्याची सुपारी दिली होती. हे ऐकून जज साहेबांना मोठा धक्काच बसतो. अर्जुन पुढे सांगतो, त्यांनी फक्त हेच पाप केलं नाहीये, तर 22 वर्षानंतर जेव्हा त्यांचं हे पाप त्यांच्या बायको समोर आलं, तेव्हा त्यांनी स्वतःच्या लग्नाच्या बायकोला चक्क एका ठिकाणी कोंडून ठेवलं, तिला किडनॅप केलं, तिचा छळ केला. तेवढ्यात ॲडव्होकेट भालेराव उभा राहतो आणि म्हणतो, जज साहेब, माझं यावर ऑब्जेक्शन आहे, या गोष्टीचे कोणतेही पुरावे नाही आहेत. तर अर्जुन सांगतो, जज साहेब, माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. 22 वर्षांपूर्वी जो गुन्हा घडला त्याचे सुद्धा पुरावे आहेत आणि आज जो गुन्हा केलाय त्याचे सुद्धा पुरावे आहेत, असं म्हणून
अर्जुन जज साहेबांना हे पुरावे देतो तेव्हा ॲडव्होकेट भालेराव म्हणतो की हे पुरावे पण खरे आहेत की खोटे आहेत याचा काय पुरावा आहे. तर अर्जुन सांगतो हे सगळे पुरावे खरे आहेत, परंतु ॲडव्होकेट भालेराव हा सुद्धा काही कमी नसतो आणि तो अर्जुनला चांगली टफ फाईट देतो आणि म्हणतो, अर्जुन सुमेदार, तुम्ही हे पुरावे तर दाखवताय, परंतु ज्या ठिकाणी तुम्हाला नागराजची बायको सुमन सापडली त्या ठिकाणी नागराजचा फोन असणं किंवा त्याची फोन लोकेशन असणं हा काही पुरावा होत नाही. कारण जसं तुम्ही सुमनला शोधत होते ना, तसं माझे अशील नागराजसुद्धा त्यांच्या बायकोला सुमनला शोधत होते आणि शोधत असताना ते त्याच ठिकाणी जायचे, म्हणून त्यांची फोन लोकेशन तेथे सापडली. अर्जुन हा लगेचच प्रतिवाद करतो, एखाद्या ठिकाणी मी कोणाला शोधण्याचा प्रयत्न केला, मी तेथे एकदा जाईल, मला ती व्यक्ती तेथे नाही सापडली तर मी त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा का शोधायला जाईल. आणि नागराज किल्लेदार पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी शोधायला जात होते. याचा अर्थ त्यांनी सुमनला तेथे किडनॅप करून ठेवलं होतं आणि यामागे त्यांचाच हात आहे. परंतु ॲडव्होकेट भालेराव हा सुद्धा काही कमी नसतो आणि तो अर्जुनच्या प्रत्येक वादाला प्रतिवाद करत असतो आणि कोर्टात हे सिद्ध करतो की हा पुरावा काही पुरेसा नाहीये आणि फक्त एवढ्या गुन्ह्यासाठी नागराज किल्लेदार यांना तुरुंगात ठेवणं अयोग्य आहे, त्यांच्या विरुद्ध ठोस पुरावे नाही आहेत. तेव्हा अर्जुन उत्तर देतो, माझ्याकडे फक्त पुरावेच नाही तर माझ्याकडे साक्षसुद्धा आहे. विक्टीम येथे उपस्थित आहे, ज्या सुमनबरोबर नागराजने हे सगळं केलंय. नागराज सुमनकडे रागारागाने पाहू लागतो. सुमनची अवस्था खूप बिकट असते. तेव्हा सायली ही सुमनला विश्वास देते, तुम्ही जा आणि साक्ष द्या. तर इकडे अर्जुनच्या घरी सगळे खूप टेन्शनमध्ये असतात. अस्मिता म्हणते, मला तर खूप टेन्शन आलंय, तेथे कोर्टात काय होत असेल, कसं होत असेल. तर घरातील सगळे टेन्शनमध्ये असतात. तेव्हा प्रतिमा म्हणते, हो ना, सुमन ही खूप साधी भोळी आहे. नागराज भाऊजींनी तिच्याकडे रागारागाने डोळे वटारून पाहिले ना तरी सुद्धा ती गप्प बसते आणि ती कोर्टात नागराज भाऊजींविरुद्ध सगळं कसं काय सांगणार, मला तर त्याचीच भीती वाटतीये. तर लगेचच अर्जुनचे वडील म्हणतात, तुम्ही सगळे कशाला काळजी करताय, काळजी करायची काही गरज नाहीये, तेथे सुमन एकटी नाहीये, सुमनबरोबर अर्जुन आहे, रविराज आहे, सायलीसुद्धा आहे, ते तिला धीर देतील, ती नक्कीच साक्ष देईल. अर्जुनची आई म्हणते, पहा ना, नागराज भाऊजी इतक्या वर्षांपासून, मागील 22 वर्षांपासून आपल्या समोर होते, मुखवटा घेऊन होते, स्वतःच्या कुटुंबाला, मोठ्या भावाला, त्याच्या कुटुंबाला संपवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि आपल्याला हे कळलं सुद्धा नाही. तर लगेचच अर्जुनचे वडील म्हणतात, अगं हे सगळं होतच असतं, आता आपल्याच घरात उदाहरण ना, लोक मोठे मोठे गुन्हे करतात आणि असेच फिरतात, त्यांना कशाची लाज वाटत नाही. हे ऐकून प्रियाला खूप राग येतो. प्रिया चिडून म्हणते, ओ बाबा, जे काही बोलायचंय ना ते तोंडावर बोलायचं, स्पष्ट, असं आडून आडून नाही बोलायचं. आणि हे ऐकून अर्जुनच्या आईला खूप राग येतो. ती चिडून म्हणते, ए तन्वी, नीट बोल, कोणाशी बोलतीये याचं भान ठेव. पण प्रियाला कोणाच्या बापाची भीती वाटत नाही आणि ती म्हणते, ओ आई, मग त्यांना सांगा ना, ते मला बोलताय, मी काय येथे गुन्हे करून नाही आलीये, कोर्टाने मला सोडलंय म्हणून येथे आलीये. तर अर्जुनचे बाबा चिडून म्हणतात, तू कशी सुटून आलीये ना आम्हाला चांगलंच माहितीये, तू कोर्टाला फसू शकते, आम्हाला नाही फसू शकत. प्रतिमा खूप चिडते आणि म्हणते, तन्वी बस झालं, उगाच येथे वाद नको घालू, चल निघ तुझ्या रूममध्ये. तन्वी चिडून म्हणते, झालं एकदाचं सुरू, सगळ्या गोष्टींवर एकच रामबाण उपाय, निघ तुझ्या रूममध्ये, म्हणजे मी रूममध्ये गेले की तुम्ही माझ्या मागे मागे चहाड्या करायला मोकळे. असं म्हणून प्रिया तेथून निघून जाते. प्रतिमा म्हणते, या मुलीचं काय करावं ना तेच मला कळत नाही, डोक्याला ताण होऊन बसलीये. तर इकडे कोर्टात अर्जुन जज साहेबांना परवानगी मागतो की मला सुमन किल्लेदार यांना बोलवण्याची परवानगी द्यावी. जज साहेब परवानगी देतात. सुमन ही कटघऱ्यामध्ये येऊन उभी राहते. अर्जुन हा सुमनला म्हणतो, तुम्हाला घाबरायची काही गरज नाहीये, जे काही सत्य असेल ते तुम्ही सांगा. सुमनला थोडा धीर येतो. नागराज एखाद्या टपोरे टपोरे डोळे करून वाघासारखा तिच्याकडे पाहत असतो की तुला डोळ्यानेच खाऊन टाकेल, पण सुमन त्याला आता काही घाबरत नाही. अर्जुन हा सुमनला विचारतो, तुम्हाला या नागराजबद्दल जे काही सांगायचंय ते स्पष्ट सांगा. या नागराजनेच 22 वर्षांपूर्वी जे काही केलं होतं आणि तुमच्याबरोबर जे काही केलं. तेव्हा सुमन ही न घाबरता जज साहेबांना सांगते, माझ्या नवऱ्याने नागराज किल्लेदारने माझ्यासमोर कबुली दिली होती की 22 वर्षापूर्वी त्यानेच माझे दीर रविराज किल्लेदार, त्यांची बायको आणि मुलगी यांना मारण्याची सुपारी दिली होती, त्यांना मारण्याचा प्लॅन बनवला होता. आणि जेव्हा मला हे कळलं
तेव्हा त्यांनी मला एका खोलीत कोंडून ठेवलं, माझा अतोनात छळ केला, मला धमकी दिली. हे ऐकून कोर्टात सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. सायली, रविराज, अर्जुन सगळे खूप खुश होतात, कारण सगळ्यांना असं वाटत असतं की सुमन खूप घाबरली आहे आणि सुमन ही सगळ्यांसमोर कोर्टात साक्ष देऊ शकेल की नाही. ती नागराजला घाबरणार तर नाही ना, पण सुमनने संपूर्ण हिंमत एकवटलेली असते आणि ती कोणाला न घाबरता नागराज विरुद्ध साक्ष देते. म्हणून सगळे खूप खुश होतात. हा ॲडव्होकेट भालेरावला समजतं की आता आपल्याला सुमनची साक्ष उलट करावी लागणार आहे, नाहीतर आपलं काही खरं नाही. अर्जुन हा जज साहेबांना म्हणतो, जज साहेब, आता स्वतः व्हिक्टीमने सांगितलंय की नागराजने काय केलंय, आणि जर नागराजला आपण सोडून दिलं, त्याला बेल दिली, तर नागराज हा पुरावे आणि साक्ष यांच्याबरोबर छेडछाड करू शकतो. तो पुरावे मिटवण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे त्याला बेल नाही दिली पाहिजे, त्याला तुरुंगातच ठेवलं पाहिजे. असं म्हणून अर्जुन खाली बसतो. जज साहेब ॲडव्होकेट भालेरावला विचारतात, तुम्हाला क्रॉस एक्झामिन करायचं आहे का? भालेराव हो म्हणतो आणि सुमन जवळ येतो आणि विचारतो, सुमन, हा तुमचा नवरा आहे नागराज किल्लेदार, तुम्ही त्याच्या विरुद्ध साक्ष देताय. तुम्ही आता जे काही सांगितलं ते सगळं खरंय की एखाद्याच्या दबावाखाली तुम्ही हे सगळं बोलताय? सुमन सांगते, नाही, मी जे सांगते ते सगळं खरंय, मी कोणाच्याही दबावाखाली नाहीये आणि माझा नवरा एक नंबरचा नीच माणूस आहे. परंतु सुमनची तब्येत खूप खराब असते आणि आजपर्यंत सुमनने एक पतिव्रता नारी म्हणून या नागराजचे खूप जास्त गोष्टी केल्यात, त्याची सेवा केली, आणि आज त्याच्याबद्दल हे सगळं बोलताना सुमन घाबरते, थरथर करू लागते. आणि ॲडव्होकेट भालेराव हाच मुद्दा पकडतो आणि म्हणतो, तुम्ही तर थरथरताय, याचा अर्थ तुम्ही खोटं बोलताय, तुम्ही दबावाला बळी पडले आहात. आणि हे ऐकून कोर्टात सगळ्यांना मोठा धक्काच बसतो की भालेरावने हा पॉईंट उचललाय आणि हा पॉईंट सुमनच्या आणि या केसच्या विरोधात जाऊ शकतो, नागराजच्या बाजूने जाऊ शकतो, आणि आजचा एपिसोड तेथेच संपतो. फ्रेंड्स, ठरलं तर मग ही मालिका दिवसेंदिवस खूपच इंटरेस्टिंग होत चालली आहे. आजचा एपिसोड तर खूप भारी होता. नागराजला कोर्टातून बेल मिळणार की नाही हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. अर्जुन सारखा वकील असल्यानंतर, एवढे पुरावे असल्यानंतर, स्वतः सुमनची साक्ष असल्यानंतर या नागराजला बेल मिळणं हे अशक्य आहे. परंतु ही शेवटी TV मालिका आहे आणि TV मालिकेमध्ये अशा गोष्टी घडतच असतात की जेव्हा महिपत शिकरे, साक्षी शिकरेची केस चालू होती, प्रियाची केस चालू होती, तेव्हा सुद्धा असंच घडलं होतं. दामिनी देशमुखला खूप गाजावाजा करत आणलं आणि मग या दामिनी देशमुखने पहिल्या हिअरिंगमध्ये अर्जुनला हरवलं होतं आणि सगळ्यांना बेल मिळाली होती. पण त्यानंतर अर्जुनने जिंकून दाखवलं. आता सुद्धा तेच होतंय. हा ॲडव्होकेट भालेराव अर्जुन समोर काहीच नाहीये आणि त्यात अर्जुनकडे एवढे पुरावे असताना सुद्धा हा ॲडव्होकेट भालेराव अर्जुनवर भारी पडतोय असं दाखवलं गेलंय. ते फक्त यासाठी की मालिकेत एकानंतर एक ट्विस्ट यायला पाहिजे. पण शेवटी या नागराजला शिक्षा मिळणार हे मात्र खरंय. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की 22 वर्षांपूर्वी नागराजने जो गुन्हा केला होता त्यासाठी त्याला चक्क बेल मिळणार आहे, कारण या 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यासाठी जास्त पुरावे अर्जुनकडे नाहीये. त्यामुळे जज साहेब या गुन्ह्यातून तर नागराजची सुटका करतील. अर्जुनला हा खूप मोठा धक्का असेल आणि मग पोलीस स्टेशनला गेल्यानंतर नागराज हा जसा काय निर्दोष सुटलाय असा स्टाईलमधून तेथे जात असेल, परंतु त्याच वेळेस अर्जुन तेथे पोहोचणार आणि या नागराजच्या छाताडात लात मारणार आणि त्याला तेथेच आडवा पाडणार. नागराजला जबर धक्काच बसेल. अर्जुन म्हणेल, तुला फक्त 22 वर्षांपूर्वीच्या केसमधून सुटका मिळाली आहे, पण तू तुझ्या बायकोबरोबर जे केलंय, घरेलू हिंसाचार केलाय, घरगुती हिंसाचार केलाय, बायकोला मारहाण केली आहे, त्या गुन्ह्याचं काय? त्या गुन्ह्यातून तुझी सुटका झालेली नाहीये. हे ऐकून नागराज आणि त्याच्या वकिलांना मोठा धक्काच बसेल आणि त्याच वेळेस तेथे सुमन, प्रतिमा, सायली हे सगळे येतील आणि सायली म्हणेल, आत्ता सुमन काकी तुझ्या विरुद्ध पोलीस तक्रार करणार आहे की तू त्यांच्यावर घरगुती हिंसाचार केलाय आणि त्या आरोपामध्ये तुला आत्ताच्या आत्ता पुन्हा तुरुंगात जावं लागेल. आणि हे ऐकून नागराजला जबर धक्काच बसणार. नागराज हा आपल्या वकिलाकडे ॲडव्होकेट भालेरावकडे पाहिल, पण ॲडव्होकेट भालेराव म्हणेल, मला तर हे माहीतच नव्हतं. आणि घरेलू हिंसाचारमध्ये पोलीस आरोपीला लगेच ताब्यात घेतात आणि अर्जुन तेच करणारे. नागराज बाहेर नाही आला की त्याला पुन्हा तुरुंगात टाकणारे आणि मधल्या काळामध्ये तो नक्कीच त्याच्याविरुद्ध आणखीन पुरावे गोळा करेल. तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडसुद्धा खूप भारी असणार आहे. हा एपिसोड पाहायला खूप मजा येईल.
तर तुम्हीसुद्धा एक्सायटेड आहात ना या मालिकेचा पुढचा भाग पाहण्यासाठी? असाल ना तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. बेल आयकॉनवर क्लिक केल्यावर नवीन एपिसोडचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. म्हणजेच तुमचा कोणताच एपिसोड मिस होणार नाही. खूप 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 धन्यवाद.